भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पक्षप्रवेशाला उपस्थित आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हे पदाधिकारी होते, पण त्यांनी त्यांच्या पक्षातून आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। अण्णासाहेब डांगे यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे आणि मुख्यमंत्री त्याचबरोबर चिन्मय डांगे आणि विश्वनाथ डांगे यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश झालाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अण्णासाहेब डांगे हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करतात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हे नेते होते, पण त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी समोर आलेल्या आहेत आणि हा दिवसाची वाट गेली 8000 दिवस बघतोय सर। कारण 8000 दिवसात एकही दिवस असा नसेल की या दिवसाची कधी आठवण आली, एक मिनिट भर का होईना आठवण आल्याशिवाय राहिली नाही साहेब। पण आजचा हा जो दिवस आहे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि आमच्या आयुष्यातला सुवर्ण अक्षराने लिहिणारा दिवस आहे। तोच दिवस फक्त आणि फक्त साहेब तुमच्यामुळे आज हे आम्हाला बघायला मिळालं, आज इथं यायला मिळालं। कारण साहेब ज्या वेळेला आदरणीय आप्पांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही 23 वर्ष साहेब वाट बघतोय की अण्णासाहेब डांगे आप्पांनी भारतीय जनता पार्टी का सोडली याचा कुणीतरी साहेब कधीतरी विचार करेल। परंतु दुर्दैवानं 23 वर्षात साहेब विचार झाला नाही। पहिले तुम्ही आमच्या दृष्टीनं आमचे देवदूत म्हणलं तरी वावगं होणार नाही। तुम्ही पहिल्यांदा आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आमचे समित दादा असतील, मकरंद भाऊ असतील, शेखर इनामदार साहेब असतील, या चौघांनी तुमच्यापर्यंत आमच्या ज्या काही वेदना होत्या की 23 वर्ष ज्या आम्ही एक मिनिट विसरू शकलो नाही, त्या सगळ्या वेदना साहेब तुम्ही त्यांच्याकडून ऐकून घेतल्या। आणि आजचा खरं तर तुम्ही आजचा जो दिवस आहे तुमच्यामुळे आज आम्हाला हा दिवस बघायला मिळतोय। मी तुमचे मानावे तेवढे, खरं तर वयानं तुम्ही माझ्यापेक्षा 2 वर्षानं लहान आहात साहेब, पण हा दिवस घडवून आणायला तुम्ही ते सांगतो, कारण हा दिवस घडवून आणायला साहेब तुम्ही जे काही हे केलंय त्याच्यासाठी मी साष्टांग दंडवत घालायला लागला तरी सुद्धा मी साहेब मागे बघणार नाही। कारण आमच्या दृष्टीने आजचा हा फार महत्वाचा दिवस आहे साहेब। साहेब आपले वडील आदरणीय काका असतील, काकी असतील, आपण त्यांच्या बरोबर सुद्धा काम केलं। अगदी आपल्या घरात येऊन चहा नागपूरला आल्यानंतर एवढे दोघांचे जवळचे संबंध होते आणि सुदैवानं तुम्ही आणि मी सुद्धा 98-99 ला आपण भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपण एकत्रित काम केले। म्हणजे साहेब आप्पांची पिढी असेल, आपली पिढी असेल, आपण सगळेजण तेव्हापासून एकत्र आहे। आम्ही राजकारण मला जेव्हापासून कळते साहेब, मला आठवते की सगळेजण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी असेल, त्याच्या आधी जनता पक्ष असेल, त्याच्या आधी जनसंघ असेल आणि सगळं मिळून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल साहेब, महाराष्ट्रात सगळीकडे काम करताना जरा बऱ्यापैकी परिस्थिती होती। पण आम्ही जन्मालाच अशा ठिकाणी आलो पश्चिम महाराष्ट्रात की तिथं काळ्या दगडावर घन घातलं तरी सुद्धा दगड फुटला नाही, अशी परिस्थिती असणाऱ्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी असेल, जनसंघाचं काम असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम असेल तेव्हापासून करतोय। त्याचे जे काही त्रास सहन करायचं साहेब सगळे केलेले आहेत। अगदी माझा मोठा भाऊ परवा 4-6 महिन्यापूर्वी गेला, सर्जेराव डांगे यांना पळवून नेण्यापर्यंत साहेब राजकारण्यांनी 3 दिवस गायब केलं होतं। सगळ्या गावांना शोधून आणलं, आमच्या घरावरचे घर पेटवण्याचं काम केलं, अगदी आप्पांच्यावर खुनी हल्ला करण्यापर्यंत या राजकारणात त्रास सहन केला भारतीय जनता पार्टीत आम्ही त्यावेळेला काम। पण आप्पा कधी डगमगले नाहीत आणि विचारापासून कधी बाजूला आले नाहीत। अशा परिस्थितीत साहेब आप्पांनी काम केलं, आम्ही पश्चिम महाराष्ट्रात काम केलं। आज दिवस चांगले आले, परंतु त्यावेळची परिस्थिती साहेब आपल्याला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रात काम करताना काय आपल्याला, कारण अपमान तर आमच्या दररोज 5वीलाच पोचला होता। त्याची आमच्या एवढी
शरीराला सवय झाली होती की आम्हाला कोण काय बोललं तरी वाटायचं नाही. अशी परिस्थितीत आपण साहेब आम्ही तिथं काम केलं. आज खऱ्या अर्थानं जिथं जिथं काम करायचं तिथं प्रामाणिकपणानं काम करायचं, हे जर आम्हाला दिलेलं जे काही आपण ब्रीद आहे त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीत होतो. रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम केलं. त्याच्यानंतर साहेब दुसऱ्या पक्षात गेलो, तिथं सुद्धा कधी 0.1% आम्ही गद्दारी केली नाही. एवढ्या प्रामाणिकपणे त्या पक्षात सुद्धा काम केलं. साहेब तुम्ही इथून पुढे सुद्धा आज आम्हाला भारतीय जनता पार्टीत घेतले. मी प्रामाणिकपणे आणि आपण ज्या स्मरून सांगतो